आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात्म्याला माझा सप्रेम नमस्कार. मित्रांनो, मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील, अर्थात हॅपी रायडर ॲडव्हेंचर. आपण आज आलेलो आहोत पाचोरा येथील जागृत खंडेरायांचं देवस्थान काकणबल्ली येथे. मित्रांनो, आपण आलेलो आहोत पाचोरा येथे श्री खंडेराव महाराज जागृत देवस्थान काकणबर्डी इथे आपण आलेलो आहोत. इथून पाचोरा ह्या गावापासून हे जवळच आहे. तर चला आपण बघूया, आतमध्ये दर्शनाला जाऊया. सुरुवातीला हे कासव आहे, कुर्म अवतार भगवान. अशा ह्या छान पायऱ्या डेव्हलप केलेल्या आहेत. खूप सुंदर इथे एन्व्हायरमेंट झालेलं आहे. नवीन नवरदेव नवरी, अरे वा, छान छान. नवविवाहित जोडपं इथे भेटलेलं आहे. त्यांच्या फॅमिलीला भेटून खूप आनंद झालेला आहे. चला आता आपण मंदिराच्या बाहेरच्या परिसराला अवलोकन करूया. बघा, वरतून किती सुंदर व्ह्यू दिसतो आहे. आजूबाजूला केळीची शेती आहे. इथली शेती कसदार असल्यामुळे शेतकरी सधन आहेत, बागायतदार आहेत. खूप छान. बघा, ही लांबूनच आपल्याला जी जागेची डेव्हलपमेंट आहे क्लिअर कट दिसते आहे. मागच्या वर्षी मी आलो होतो त्यापेक्षा अतिशय इथे डेव्हलपमेंट झालेलं आहे. एक समोरच मंदिर आहे. आधी खूप छोटं मंदिर होतं, आता छान मंदिर बनवत आहेत. म्हणजे अजून कंटिन्यू डेव्हलपमेंट चालू आहे. गुरु बिन जग में सार नहीं, गुरु बिन जग में सार नहीं। सद्गुरु प्रेम समाया मन में, सद्गुरु प्रेम समाया मन में। नहीं, गुरु बिन जग में सार नहीं. हे बघा, इथे वेगवेगळ्या ठिकाणाहून एंट्री करण्यासाठी किंवा फिरण्यासाठी ह्या स्टेप्स आहेत. खूप छान डेव्हलपमेंट केलेली आहे. बघा, इथे सुद्धा ह्या पायऱ्या आहेत. खूप सुंदर. आमचे शिवसेनेचे स्थानिक आमदार किशोरप्पा पाटील यांच्या प्रयत्नाने, यांच्या प्रेरणेने ह्या परिसराचं खूप छान डेव्हलपमेंट होत आहे. आमचे लोकप्रिय नेते आदरणीय आमदार किशोरप्पा पाटील यांचे मनपूर्वक धन्यवाद. येळकोट येळकोट, जय मल्हार. दादा राम राम. काय नाव आहे तुमनं? अप्रोच पठाण. काय काम चाललंय रायनाठे? वेल्डिंग काम चालू आहे. वेल्डिंग काम. कशाचं काम चाललंय आता वेल्डिंग आपलं? हे झोपडीचे पत्र मारायचे, अजून हे कालचं जे नाही यायचं रेलिंग बनवायची. अरे वा, ती पण रेलिंग आहे पूर्ण. व्हेरी गुड व्हेरी गुड. खूप छान डेव्हलपमेंट होतंय. मी मागच्या वर्षी आलो होतो त्याच्यापेक्षा आता जवळजवळ 10 पटीने इथे डेव्हलपमेंट सुंदर झालेलं आहे. या पायऱ्या पण आपण बघतो आहे. हा रस्ता पण आहे. रस्ता पण थेट त्या कोपऱ्यापासून तर इथपर्यंत थेट गाडी येऊ शकते ना. इकडे पूर्ण अजून काम बाकी आहे. हा हा, कंपाऊंड ते सगळं बनायचं बाकी आहे. चांगली मेहनत करताय तुम्ही. हे कालचं जेणं चालू आहे आता. हा हा हा. इथे कंटिन्यू डेव्हलपमेंट चालू आहे.
आणि अर्धं काम बाकी आहे ते कलर वगैरे मारायचे बाकी अजून जिन्याला पण हो हो छान 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 छान. ते अर्धं काम बाकी आहे ना व्हेरी गुड व्हेरी गुड. करणे हातात. मस्त मस्त. मला वाटतं अजून एक 5-6 महिन्यानंतर एकदम पूर्ण काम हां जानेवारीपर्यंत चांगलं एकदम रेडी होऊन जाईल. व्हेरी गुड. थँक्यू थँक्यू. जिना पण इकडे कंटिन्यू येणार आहे रस्ता बंद होईल ते अच्छा. एकच रस्ता राहणार आहे फक्त अच्छा एकच रस्ता बा. रस्ता राहणार मेन 2 गाड्या येऊ शकता एका वेळी. हा अरे वा व्हेरी. थेट वरती गाडी पण येऊ शकते. हे बघा त्या कोपऱ्यापासून गाडी थेट 4 व्हीलर इथपर्यंत अगदी मंदिरापर्यंत येऊ शकते. त्याप्रमाणे रस्ता काढलेला आहे आणि तो रस्ता अगदी प्रॉपर बनवत आहेत. काम चालू आहे. वर्क इन प्रोग्रेस. सुपर. हे बघा हे लांबून मंदिर कसं दिसतंय आपलं सुंदर. आपण काकणबडली इथे आलेलो आहोत आणि हे आमचे मित्र भेटलेले आहेत. दादा नमस्कार. नमस्कार दादा. तुमचं नाव सांगा प्लीज. माझं नाव बबलू राजपूत. बरं. आपण काकणबडली इथे आलेलो आहोत तर हे कुठे आलेलं स्थान मला सांगा माहिती. हे पाचोरा तालुक्यात गिरडा गावाच्या शेजारी आहे. प्रख्यात देवस्थान आहे. देवस्थान. बरं. पाचोरा रेल्वे स्टेशन पासून किती अंतर आहे. साधारण 2 किलोमीटरच्या. 2 किलोमीटर. आणि पाचोरा रेल्वे स्टेशन पासून इथपर्यंत यायला काय काय सुविधा उपलब्ध आहेत. रस्ता खूप छान आहे. लोकांना काही प्रॉब्लेम नाही आहेत. रस्ता छान असल्यामुळे लोकांना काही प्रॉब्लेम. इथलं काम पण एवढं जोरात चालू आहे. इथं पण लोकांना एक पर्यटक स्थळ म्हणून सुद्धा लोक इथे येतात टाइम स्पेंड करतात. म्हणजे खाजगी वाहनाने पण आपण येऊ शकतो. हा. ऑटो रिक्षाने पण येऊ शकतो. खाजगी वाहनाने ऑटो रिक्षाने बस सगळ्या वस्तू तिथं स्थिती. अरे वा. बरं. आमचे आदरणीय लाडके स्थानिक आमदार किशोरप्पा पाटील यांच्या प्रयत्नाने हे देवस्थानाचं जे डेव्हलपमेंट चालू आहे ते खूप छान चाललेलं आहे. तर अजून या डेव्हलपमेंटचं काय काय आम्हाला थोडी माहिती सांगा. इथं आपण असं एक पर्यटक स्थळ म्हणून एक मोठं नाव होणार आहे काही दिवसात. इथं आप्पासाहेबांनी भरपूर जास्त निधी उपलब्ध करून दिला या जागेसाठी आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला कायम इथं लाभच राहतं. आणि हे काम नंदू पाटील बालाजी, राजू पाटील बालाजी, बालाजी ग्रुपने घेतलं आहे आणि त्याचं काम म्हणजे सगळ्यात चांगलं काम त्या ग्रुपचं आहे, बालाजी ग्रुपचं. खूप सुंदर. अगदी खालच्या बेसपासून तर मंदिराच्या वरच्या भागापर्यंत आपल्याला 4 व्हीलरने पण आपण येऊ शकतो. 4 व्हीलरने पण येऊ शकतो. रस्ता बनवत आहे. मी बघितलं तर आजूबाजूला खूप सुंदर काम चालू आहे. आणि इथं येण्यासाठी इमर्जन्सी सर्व्हिस पण आहे. खाली जाण्यासाठी काही प्रॉब्लेम कोणाला काही झाला आणि असल्या कारणामुळे भरती करणाऱ्या पोरांना खूप जास्त सुविधा उपलब्ध आहे तिथं. पोलीस भरती, मिलिटरी भरती सर्व काही येतात. त्यांना व्यायाम करण्यासाठी, सराव करण्यासाठी उत्तम जागा आहे. बरोबर. व्हेरी गुड व्हेरी गुड. छान छान. दादा तुम्हाला भेटून आनंद झाला. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. इथल्या स्थानिक मंडळींना आपण भेटलेलो आहोत आणि खूप आनंद आलेला आहे. मित्रांनो, खंडेरायांचे जागृत देवस्थान काकणबडली हे पाचोरा स्टेशनपासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. अतिशय जागृत देवस्थान आहे. अतिशय छान त्याचा विकास झालेला आहे आणि कंटिन्यू विकास होत आहे. तरी कृपया हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो हाईप बटन अवश्य दाबा. धन्यवाद. येळकोट येळकोट. जय मल्हार. डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर. बादलों की ओढ़ के ओढ़नी वादियां गीत सुनाए मीठे मीठे.